नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विनय बी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण टी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यासाठी आपण मराठी व्याकरण भाग 3 पाहणार आहोत। त्यामध्ये पशु पक्षी, त्यांची घरे व पिल्लूदर्शक शब्द आज आपण पाहणार आहोत। यावरती परीक्षेमध्ये हमखास 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात। त्यामुळे आपण पाहूया पशु पक्षी व त्यांची घरे। कोंबडीचे खुराडे, मधमाशांचे पोळे, हत्तीखाना, अंबारखाना किंवा त्याला पिलखाना असं देखील म्हटलं जातं। वाघ, गुहा किंवा दाट झाडी, घोडा, तबेला किंवा पागा असं म्हणतात। कावळा, घरटे, सुगरणीचा खोपा, सिंहाची गुहा, मधमाशांचे पोळे, गायीची गोशाळा। पक्षी घरटे, पोपटाचा पिंजरा किंवा डोली असं म्हणतात। कोळी, जाळे, मुंग्या किंवा साप, त्यांच्या घराला वारूळ असं म्हटलं जातं। काही काही ठिकाणी सापाच्या घराला बीड असा देखील शब्द वापरलेला आहे। उंदीर, बीड, घुबड, डोली, माणूस, घर, कबूतर, डोली, गुरांचा गोठा। ठीक आहे, हे झाले आपले पशु पक्षी व त्यांची घरे। आता आपण पिल्लूदर्शक शब्द कोणते आहेत ते पाहणार आहोत। गायीच्या पिल्लाला वासुर असे म्हणतात। घोड्याच्या पिल्लाला शेंगरू, मांजराचे पिल्लू, म्हशीचे रेडकू, पक्ष्यांचे पिल्लू, सिंहाचा छावा, वाघाचा बच्चा किंवा बछडा असं म्हणतात। गाढवाचे तट्टू किंवा शेंगरू असं म्हणतात। शेळीचे करडू तसंच मेंढीचे कोकरू, माणसाचे बाळ, हरणाचे पाडस किंवा शावक असं म्हटलं जातं। तर ठीक आहे मित्रांनो, आज आपल्या या ठिकाणी पिल्लूदर्शक शब्द व पशुपक्ष्यांची घरे आपण पाहिलेली आहेत। जर सर्वांना आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।